9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 एअरपाटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल, तिला याच्याला सही. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का, तुम्ही काय सोन्याचा धुर काढला तर ते काढायचे, तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातले तुम्हीच खास. पोरांना विनोद नाही, आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला मग तड उठलं ते बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाढवूया. काय नाही लावत, मी बाईच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागायचा नाही. लय नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच मारा. माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3 बाजल्या घेऊन पोरं पळतात. आणि या पंक्ती सगळे कोण वाढीत आहे? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस, बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ होतो दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय, बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपती द्यात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 लागतं. अर्धा लिटर दूध घेते तर फार दूधवाल्याला जाम करती. पण नाही टाकलं, अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, काय बोलत ती. पण नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पण टाका, पाणी कमी पडू देऊ नका, पण टाका. अजून लई घाण असेल तो पण टाका. एवढी घाण पेता का तुम्ही? पण टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. पण टाका. गुरुवार केलं का 4? बरं झालं, काही फरक पडला का? बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ. त्याला थोडं पुढं सरकायचंय. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होत ते चला थोडं पुढं सरकू आपण. आता करंट लावून देतो. फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं, कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज. पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला. हे कौतुक करायची गोष्ट आहे. कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विटेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष निमित्त होतो, त्याचं त्यानं करून घेतलं. आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल, हा एक असा भाव ठेवा. तो करून घेतो. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि देवाला सगळ्या देवा गरीब कर मला, गरीब कर देवा मला. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल. देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल. देवा, अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना.
करतोच ना. तू जर गरीबाच्या घरात येऊन धरू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेले विकू लागतो, सज्जन कुशल्याला जर मांस विकू लागतो, माझ्या सवत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी दोनच कामं कर देवा. एक, मला गरीब कर देवा. एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसून येऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांनी, कारण देवा तुझाच म्हणणं आहे, माझं नाहीये. नव्या अध्यात तूच सांगतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानू मी बहिणा दिसे. तूच सांगतो ना देवा. तू जर गरीबाच्या घरीच आहे ना, मग का असं करतो देवा? महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या, म्या चालविल्या, आणि हे जगत तुझ्या कृपेने चालतं. तर फक्त एक कर देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची ताण भागू दे, काळ्या आईची ताण भागू दे. शेतीतून मोती पिकू दे, आणि झोपडीला आनंदाचा धूर निघू दे. बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे, आणि काळ्या आईची ताण भागू दे. ईश्वरचरणी प्रार्थना. गायक वादकोणी जलमंडपवाले माईक सिस्टम आले. या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार, नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादकोणी जलमंडपवाले सगळ्या मंडळींना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं, मग कोणाचाही कळला. सप्त कमिटी गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आता आपण कीर्तनात घुसलो. इथपर्यंत काही शंका? इथपर्यंत काही शंका? याला बंबाला इथपर्यंत काही शंका नाही. आता बोलत जायचं, आता बोलत जायचं. या जगात 7 घुसलो बरं का. पण आता या जगात 7 प्रकारची लोक आहेत. किती? 7. एक वर्ग असा आहे निव्वळ स्वार्थी. ग्रामपंचायत माझ्याकडं, सोसायटी माझ्याकडं, डिरी माझ्याकडं. येई दमला का येईल दिवस गेले, येईल दिवस गेले का 12:30 झाला, 12:30 झाले का यायला जुळे झाले. टोळी माझीच. याचं नाव स्वार्थ. दुसऱ्याला जमवून द्यायचं नाही, माझच. एक वर्ग. 7 वर्ग बरं का. आता एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थही नाही आणि परार्थही नाही, फक्त बोंग्या. चांगलं होऊन द्या असं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बा, मुतला खंडीच्या वरला, दिला बोंग्या करून आणि गेला गावाला निघून. त्याला म्हणायचे इच्छू ठणका. फक्त काय ठणका, काम नाही करायचं काही. 2 झाले बरं का. एक वर्ग स्वार्थी, एक वर्ग स्वार्थी नाही, परार्थी नाही. तिसरा वर्ग निम्मा स्वार्थ आणि निम्मा परार्थ. तो जरा बरा आहे. गाय सारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल सारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करणे परार्थ. आणि 4था प्रकार आहे निव्वळ परार्थी. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया खाव खाली, का लावणी सयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी कुऱ्हाड हाणली ते वृक्ष दे सावली समान जायचं. मास 5वा वर्ग आहे रजगुणी, 6वा वर्ग आहे सतुगुणी, 8वा वर्ग आहे तमोगुणी, 7वा वर्ग आहे तमोगुणी. 4 आणि 3 7 प्रकारची लोक आहेत. या सगळ्या लोकांकडे पाहिल्यावर तुकाराम महाराजांनी या लोकांना सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं, पण त्यासाठी उपाय काय? तो उपाय असा आहे. राहत नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय तू आणि झोळाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकटेचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको, कारण थुरलीनच एवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान कधी आहे, दिंडी कवाली येणार आहे. वा का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं चुलत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, तुम्ही कॉललाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार.
कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी खास, गुड्डीचं नाही का. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पळून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माई पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करील. पाया पुढं सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, मी मरणार नाही 25 वर्ष, 25 तर कसे काढील अजून. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचं, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत्यात. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोबतात हे ध्यानात. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालाई फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे येणार त्यात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक मानित्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं तुमचं? काय घेणं तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? शंकाचा व्याही होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढलटसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर पडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्यानं 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. एवढीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिडीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोशीड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले स्त्रीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही. बांधावरचा एरड कधी मेडीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. 9वा अध्याय, माझी आहे फक्त वीण चलो सियाचे सियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय, का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय, का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नाणीला. 15वा अध्याय, वांजेची लेखा कैशी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय, पडून गेली या भिंती चित्राची होईल माती. सुटका नाहीये कोणाला. गायक होतं कोणी जन्मटमाने बाई शिशुवाले कीर्तनावर बसले सगळी तरुण मंडळी, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजची पोरी, दारुडे बिरुडे बेवडे बेवडे पुढारी भला. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. कीर्तनाला बसलेले बचत गट,
कीर्तनाला बसलेले मंडपवाले मॅक सिस्टमवाले कीर्तनाला बसलेले बचत गटात बाया मायला गाडीच्या कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी बापाला उचलून आपडणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बेवडे रात्री झक मारून आज गण लावणारी मंडळी 31-12 वाले अवलादी अजून काहींचे डोळे तार काटेले मान कालचे काही अवलादींचे डोळे अजून तार काढले त्याला म्हटलं बाबा पेले भंगार बापाची पैदास त्याला काय येताना आईला तारास शाळेत गुरुजीला तारास लगीन केलं सासूरवाडीला तारास मेला कावळ्याला तारास यांचा काय फायदा नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात पिठलं भाकर पंतन कोण हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या त्याची बायको म्हणते निवांत जेवा वांग खातं का निवांत जेवा एवढ्या चपात्या वाढी ती का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बस त्या चपातीचं काय करत शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला तांब्याभर पाणी पातेलत होती ती घाबरत नाही ती कर्णाची बायको आहे तांब्याभर पाणी श्रीमंत हलकट अगं 5 जितीच का आला शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन आहे हे श्रीमंत खिडकी जवळ जाते सांग 2-4 काय मोळे जातो खातो सांग 2-4 आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल खाऊन घेऊन घालेल बा 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 आपल्याला वाटतं सोडून आमश आली काय ना शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी या हलकटाच्या घरात कपात डोका लागत चहा आहे का एक सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं काय म्हणणं आहे तुमचं त्याला 3 कारणं सांगतो शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं सप्त्याला 1000 द्या देव 10,000 देणार सप्त्याचा रुपया खा देव 1.5 गुंठ्याला मग ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीनं वापरला नाही कार्यक्रम झाला पटकन सांग तुम्ही पटकन आहे का आता करंट लावून दिला तुम्हाला मागायचा करंट लागला म्हणजे पुढे घुसायचे आपल्याला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घाली जेव्हा माणसं नको आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो तुमच्या गावचं भाग्य आहे 36 वर्ष सप्त्याला झाले हे भाग्य आहे फक्त एक सांगतो तुम्हाला ध्यानात ठेवा अन्नदान करा आणि पंक्तीला रोज जेवायला येत जा लग्नाला तुम्हाला नाही बोलवलं तर जाऊ नका इतर ठिकाणी तुम्ही जाऊ नका पण सप्त्यात नुसतं कानावर पडलं तरी राहू नका कारण सप्त्याचं जेवण नाहीये प्रसाद आहे सप्त्याचं जेवण टाळायचं नाही घरी जरी जेवण आले तुम्ही तरी 2 घास का होईना पण प्रसाद घ्यावा का तो नामचिंतनात आणि सत्वगुणाने तयार केलेला आहे नामचिंतन आणि सत्वगुणात तयार झालाय तो आणि सात्विक गुणातलं अन्न कधी दोष देत नाही आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करतं तरी ती भात खात नाही येऊ नको खाऊ नको उलट तिकडं काय करते तू त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला शिवही घाला आणि बांधूनही द्या तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटोय श्रीमंताला घाल आणि आपल्याला श्रीमंतच लोकांनी घ्यायची सवय लागली गरीबाला नाही जमून देणार एक दुसरं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं आणि तिसरं कौतुक करावं ते एवढा मोठा सप्ताह अख्ख्या लोकांना वाढणाऱ्या तरुण पोरांचं कौतुक करावं लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत गावामध्ये 3000 लोकांची पंगत पोरं वाढतात या कमिट्या फिमिट्या काही करते नाही एका बादल्या उचली आता हे दिंड्या निघत दिंडी मालक कवा हरिपाठालाय तो सकुबाईचे पोहे तू बाटलाचे कांदा पोहेच खाते तो काय करतो आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो तो करतो काय तो का महाराज हसण्यावारी गोष्टी नव्ह नका दिंड्यातला 90% कार्यक्रम पोरं करतात भांडेगाड आता सुविधा झाल्यात महाराज 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या इतकी वाईट परिस्थिती आता सगळीकडं
पाणी झालं. आता दिंड्यांना सुविधा झाल्यात, नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे पोरांवर सपते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घ्यायचा कोणत्याही कामात. 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडपाटक्या होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल, तिला याच्याला सही. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का, तुम्ही काय सोन्याचा धुर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंदाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंही तुम्हीच खास. पोरांना विनोद नाही, सप्त्या आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला मग तड उठलं. ते बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय नाही लावत. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लई नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच मारा. माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बाजल्या घेऊन पोरं पाळतात. आणि या पंक्ती बिंक्ती सगळे कोण वाढते? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस, बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ बिष्काळ. दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला, ऊत. काय नोकरीवाल्याला रोग झालाय, 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी व्हायच्यात. काय खावा आम्या, काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकतो का? 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी द्यात. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी.